नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। कोली महोत्सव बोले तो सी फूड खाने वालों के लिए बड़े ही उत्साह की बात होती है। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे वर्ली सागरी कोली महोत्सव समिति द्वारा इस महोत्सव का आयोजन किया। यह महोत्सव मुंबई के वर्ली सीफेस के परिसर में मनाया जा रहा है। इस महोत्सव में वर्ली के अलावा दूर दूर से लोग आते हैं। समिति द्वारा इस महोत्सव का 9वां वर्ष है। वहाँ उपस्थित युवा सेना के अधिकारी अभिजीत पाटिल और आकर्षिका पाटिल ने किशोरी ताई पेडनेकर का स्वागत किया। फिर इस महोत्सव का उद्घाटन किशोरी ताई पेडनेकर ने किया। किशोरी ताई पेडनेकर ने इस महोत्सव का महत्व बताते हुए कहा कि प्रत्येक संस्कृति के खाद्य का लोगों को ज्ञान होना चाहिए। सभी क्षेत्र की भोजन शैली विविध प्रकार से परिपूर्ण है। महाराष्ट्र के सभी क्षेत्र इतने आसपास होने पर भी यहाँ की पाक कला में इतनी विभिन्नता पाई जाती है। और उन्होंने कहा कि इस महोत्सव के अंतर्गत सभी विक्रेता को अपनी चीजों को बेचने का अवसर मिलता है। आणि सर्व वरळीच्या आजूबाजूचे तर लोक येतात, खास करून लांबून लांबून सुद्धा लोक येतात आणि पारशी लोकांना हे जास्त भावतं। तसं बघायला गेलं तर कोस्टल रोड आहे आणि त्याच्यातनं परवानगी मिळवणं ते फक्त मला वाटतं अभिजीत पाटीललाच जमतं। अर्थात चांगलं आहे, कारण प्रत्येक संस्कृतीचं खाद्य लोकांना कळलंच पाहिजे। म्हणजे आम्ही कोकणातले आमचं फिश बनवण्याची पद्धत वेगळी, आमच्या गोव्यात थोडं गेलं तर पद्धत वेगळी, तेच आमच्या रत्नागिरी इकडे आले तर ती पद्धत वेगळी। म्हणजे प्रत्येक खाद्यामध्ये आपल्या असलेल्या नेटिव्ह प्लेटचं हे रूपांतर होतं। आणि कोळी तर मुंबईकर आहे, म्हणजे त्यांच्यामुळे जास्त सहकार्यामुळे खाद्य संस्कृती जास्त चालली आहे। जसं आमच्या बाळासाहेबांनी त्यावेळेला कोकणातल्या लोकांना एकत्र करून कोकणी जत्रोत्सव हा ठिकठिकाणी चालतात। मालवणी जत्रोत्सव त्याच्यामध्ये सर्व जे वेंडर म्हणण्यापेक्षा जे विक्रेते स्टॉलधारक हे सगळं आणतात। अगदी कात्याच्या रशीपासून ते नारळाच्या ह्याच्यातनं काढलेला झाडूपर्यंत, हिराची झाडू, हे सगळं विक्रीला येतं। त्यामुळे अशा संस्कृती टिकवण्यासाठी एक जो पक्षाचा संस्कार असतो तो मला वाटतं अभिजितला बऱ्यापैकी गवसला आहे। आणि त्याला आता तेवढ्याच तोडीने तिचे वडील वरळीत सिनियर सिटीजन म्हणून, म्हणजे आधी तर धडाडीचे, आता सिनियर सिटीजन म्हणून बेक्कल ओळखले जातात, त्यांचीच मुलगी, म्हणजे जन्मापासून ज्याला बाळकडू म्हणतात ना, तो आई वडिलांकडनं मिळालेला आहे आणि तो सासरी आता जास्त जोपासला जातोय। त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देईन की अशी संस्कृती, असे संस्कार जिभेच्या माध्यमातून पोटामध्ये उतरवणं आणि पोटाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर प्रेम करणारी माणसं न करणारी सुद्धाही ते आली का ते प्रेमात पडतात। असा प्रेमाचा दुवा आपण तयार करताय, त्याबद्दल खरंच अभिजित आणि आकर्षिका तुम्हाला धन्यवाद। त्यांना सगळे सहकार्य करणारे लोकांना धन्यवाद। स्टॉल धारक निश्चितच एक आशा घेऊन व्यवसाय इथे करायला येतात। 100% आई जगदंबेच्या मी प्रार्थना करेन की त्यांच्या मनासारखा उद्योग होऊ दे आणि वर्षानुवर्ष हा कोळी महोत्सव इथे चालू दे, असा आशीर्वाद देऊन मी माझे 2 शब्द संपवते। मला वाटतं आदित्य साहेब कोकणात आहेत, पण ते उद्या किंवा परवा नक्की भेट देतील। आणि उद्धवजी तर नेहमीच चांगल्या यांना प्रोत्साहन देत असतात, त्यामुळे चांगला कार्यकर्ता, चांगला पदाधिकारी म्हणून अभिजित काम करतोय। त्याबद्दल अभिजितला धन्यवाद देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी लगेच निघते कारण आमची दुसरी मीटिंग चालू होती। विनोद दिलावर, जेकेएन न्यूज मुंबई से।